प्रभाग क्रमांक 17 मधील पाटारे पार्क परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण. उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मधील पाटारे पार्क परिसरातील रस्त्याची अत्यंत खूपच दुरावस्था झालेली होती. या रस्त्यावरून नागरिकांसह वाहन चालकांना तारेवरची कसरत करत आपली वाट काढावी लागत होती. त्यामुळे येथील नागरिकांच्या तक्रारी वाढत चाललेल्या होत्या. ही बाब अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक सदाशिव मामा पाटील व नगरसेविका सौ पूनम विनोद शेलार यांनी लक्षात घेऊन तात्काळ संबंधित विभागाशी पाठपुरावा करत सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी विनंती केली. त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. रविवारी या कामाचा शुभारंभ अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या हस्ते करत डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. लवकरच या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून जेणेकरून भविष्यात या रस्त्याबाबत नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक सदाशिव मामा पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटारे पार्क येथील नागरिकांनी सदाशिव मामा पाटील यांचे आभार मानले. या प्रसंगी नगरसेवक सचिन पाटील, विनोद शेलार, सुरेश चौधरी, पी ठाकूर, अशोक चन्ने, आनंदा पाटील, किरण जोशी, विनायक शिंदे, नारगोलकर ताई, महेश कारंडे, प्रशांत, राजू सूर्यवंशी, सिद्धोधन कालीबाग, हर्षल भोईर, हनीफ, संतोष उनवणे, अण्णा पाटील, वाघ काका यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्ण अंबरनाथ मधील जे प्रभाग आहेत 29 तुर्तास म्हणजे मूलभूत गरजा आहेत. मग रस्त्यावर खड्डे असतील, पाणी असेल, अशी जी छोटी मोठी कामं आहे ज्याला म्हणजे टेंडर काढण्याची गरज लागत नाही, त्या अशा कामांसाठी संपूर्ण अंबरनाथ मधील वार्डामध्ये ही कामं चालू आहेत. त्याचप्रमाणे आमच्या वार्ड क्रमांक 17 मध्ये पाठारे पार्क इथं सुद्धा म्हणजे रस्त्याची अवस्था एवढी अत्यंत वाईट का टू व्हीलर सुद्धा चालणं, माणसाला चालणं सुद्धा कठीण झालेले आहे. तर आम्ही काल त्या लोकांशी बोललो, आमच्या कार्यकर्त्यांशी, का जेव्हा काँक्रिटीकरण होईल तेव्हा होईलच ते, पण तुर्तास आपण कसं खड्डे बुजून घेऊया. तर बाकीच्या वार्डामध्ये सध्या हे खड्डे भरायची कामं चालू आहेत. आपण ते करूया किंवा जेव्हा मग टेंडर निघतील, बाकीचे काही इलेक्शन बाकी आहे सभापतींचं, ते झाल्यानंतर मग खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल. म्हणून आज या खड्डे भरायच्या कामासाठी या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली. नागरिक असतील आमचे, त्यांच्या समोर पूजा करून आज पाठारे पार्क येथे खड्डे भरायचे काम सुरू केले. सर्वांचे लाडके श्री आदरणीय सदाशिव मामा पाटील या ठिकाणी आज आपण सगळे रहिवासी बघता की खूप वर्ष झाले रस्त्याचे, पाण्याचे अनेक समस्या आहेत. आपण सगळ्यांनी कंप्लेंटही केल्या खूप, नगर परिषद झाले, इकडचे जे जुने नगरसेवक जे कोणी असो सगळ्यांना आपण कंप्लेंटही केल्या, पण आजूपर्यंत साध्या रस्त्याचं पॅचिंगचं काम झालं नव्हतं. तर आमच्या काही सहकाऱ्यांनी मामांस या गोष्टी आढळून दिल्या आणि त्यांनी त्वरितच या सगळ्या वरती मात करून त्या लवकरात लवकर पूर्णपणे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि जे पॅचिंगचं काम आहे ते आजपासून सुरुवात मामाने केलंय. त्यासाठी आम्ही सर्व पाठारे पार्क रहिवासी संघटना यातर्फे मामाचे हार्दिक असे अभिनंदन आणि स्वागत करतो.